आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज, सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड, 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयीयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। भारतीय विद्यापीठ संचलित बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे, तालुका तळा, जिल्हा रायगड या शाळेचे सहशिक्षक श्री शिवाजी धोंडीबा शिवरकर सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ तांडेल, सरपंच वाशी हवेली, नलगे एजे सर, शिवरकर सरांच्या धर्मपत्नी माया शिवाजी शिवरकर, अनंता शिवरकर, वसंत शिवरकर तसेच शिवरकर कुटुंबीय, शाळेचे आजीमाजी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते। शिवाजी धोंडीबा शिवरकर यांच्याविषयी एक आदर्श शिक्षक, संगीतप्रेमी शिक्षक, खेळाडू घडवणारा शिक्षक, शाळेविषयी प्रेम व शाळेच्या गावाविषयी निस्सीम प्रेम असणारा शिक्षक, राजकीय गाईड करणारे शिक्षक अशा प्रकारे स्तुती सुमनांचा वर्षाव करत मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी सत्कार करताना मजगाव तामाणे येथील सर्व आजीमाजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, मुख्याध्यापक नलगे सर यांनी नेहमीच पाठिंबा दिला। यामुळेच मी यशस्वी नोकरी या कोकणात करू शकलो असे आवर्जून त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे स्वागत प्रवीण यशवंत लहाडे सर तसेच आभार कुमारी मीनाक्षी जैन यांनी मानले। आपण पाहतात सह्याद्री 24/7। नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। स्वागत आहे। आज आपण आहोत मजगाव तामाणे या ठिकाणी, रायगड जिल्ह्यातील एक अतिदुर्गम भागातील एक गाव। या गावामध्ये बंदरकाठा माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक शिवाजी धोंडीबा शिवरकर यांचे आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असताना या गावचे हवेलीचे माजी सरपंच या ठिकाणी आहेत, शाळेचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत। त्यांनी सरांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। भविष्यामध्ये नक्कीच त्यांच्या हातनं देशाची, समाजाची आणि आपल्या कुटुंबाची सेवा घडेल यात वेळ शंकाच नाही। आपण सरांच्याबद्दल जाणून घेऊया की सर प्रथम दौंडज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील गाव आहे, त्या गावामध्ये जवळजवळ 17 वर्ष सर्व्हिस केली। त्यानंतर एकतपूर या ठिकाणी काम केलं। त्यानंतर लास्टला हा त्यांचा भाग या रायगड जिल्ह्यात येऊन थांबलेला आहे आणि आज त्यांची सेवानिवृत्ती होत असताना संपूर्ण पंचकृषी असतील, त्यांचे माजी विद्यार्थी असतील, शाळेचे कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी सर्वच उपस्थित आहेत। सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नलगे सर त्यांना शुभेच्छा देतील। भारतीय विद्यापीठाचे बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव ताम्हाणे, तालुका तळा, जिल्हा रायगड या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शिवाजी धोंडीबा शिवरकर सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत। या समारंभानिमित्त शिवाजी धोंडीबा शिवरकर यांनाच भारतीय विद्यापीठ तसेच बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव ताम्हाणेतर्फे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे येथे सेवानिवृत्त होत असणारे शिक्षक माननीय श्री शिवाजी शिवरकर सर यांनी बंदरकाठे शाळेपुरताच नव्हे तर आजूबाजूला 9 गाव आहेत, तिथे खेडोपाड्यात जाऊन चांगल्या प्रकारे विद्यार्थी कसे घडतील याकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे। तरी मी एक या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी शिवरकर सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे येथील शिवाजी शिवरकर सरांना मनापासून मी वाटचालीसाठी शुभेच्छा देते, कारण सरांनी भरपूर शाळेसाठी
कष्ट केलेले आहेत. मुलांना घडवण्यात त्यांचं सहकार्य, पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. नमस्कार. आज मला जवळजवळ या शाळेत येऊन 7 वर्ष या ठिकाणी मी या कोकण विभागामध्ये काम केलेले आहे. आमचे बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे या शाळेत 7 वर्षे काम करून मला ज्या ज्या गावामध्ये जेवढे विद्यार्थी चांगले घडवता येतील याचा मी चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या या ठिकाणी गावामधील सर्व विद्यार्थी, आमचे सर्व शाळेचे सर्व शिक्षक, आमचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मला खूप खूप अशी मदत केलेली आहे. आणि माझे विद्यार्थी असेल चांगले या ठिकाणी खो खोमध्ये असतील, खेळामध्ये असतील, गाण्यामध्ये असतील, इंग्रजी विषयामध्ये असेल, अशा अनेक ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही यांना तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही मुलं आमच्या ठिकाणी पोलीसमध्ये गेलेली आहेत, त्यांच्याही ठिकाणी मी त्यांना प्रयत्न केलेला आहे. अशा या शाळेत मला खूप असं आनंदी दिवस माझ्या या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे मला या शाळेत पुन्हा यावं असं वाटेल. कदाचित मी पुणे येईल की नाही दो, पण तरीसुद्धा प्रत्येकाने असं कसं आनंदी जगावं हे या ठिकाणी मी सर्व मुलांना, आमच्या सर्व शिक्षकांना, माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शिकवलेलं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आज पुरंदरचे सुपुत्र शिवाजी धोंडीबा शिवरकर सर या बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगाव तामाणे, रायगड तालुका तळा, जिल्हा रायगड या ठिकाणाहून आज त्यांची सेवानिवृत्ती होत असताना संपूर्ण कुटुंब त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आहेत. या विभागाचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून सरांना नक्कीच एक पुढील आयुष्यासाठी एक टॉनिक किंवा एनर्जी भेटेल की आपण केलेल्या कामाचं एक चांगलं चीज झालं. कारण मुलांच्या डोळ्यामधले अश्रू सर्व काही सांगून जातात. हाच विषय आहे की आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो ही सदिच्छा. धन्यवाद. आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल. आमचं चॅनल लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. शकुंतला शिवरकर, त्याचबरोबर वैदिक ननावरे सर, हे स्वतः शिक्षक होते स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार हनुमंत वाबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. सह्याद्री छायाचित्र संपादक आहेत महाराष्ट्र राज्य. त्या सुद्धा त्यांच्या सौभाग्यवती पत्नी यांच्या समवेत या ठिकाणी वैशालीताई वाबळे यांच्या समवेत ते आलेले आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सरांची कन्या डॉक्टर विश्वदा शिवरकर, त्याचबरोबर सरांच्या सौभाग्यवती पत्नी माया शिवाजी शिवरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अल्पसा त्यांना परिचय करून दिला, पण कार्यक्रमाची सुरुवात आपण ही दीपप्रज्वलनाने करत असतो. आणि म्हणून आजच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून घेतो. आणि सर मात्र आमचे नेहमी आनंदी असतात. आणि आज मात्र आम्हाला सुद्धा या ठिकाणी अतिशय एक वेगळ्या प्रकारचे शब्द आमच्या तोंडामध्ये येत आहेत. याचं कारण कसं आहे की हा आजचा जो क्षण असतो, जेवढा आनंदाचा असतो तेवढाच आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून थोडासा दुःखाचा पण असतो. कारण येणाऱ्या जूनमध्ये जेव्हा जून महिना राहील त्यावेळेस मात्र शाळेचं हेच वातावरण राहील, हीच इमारत राहील. विद्यार्थी म्हणून तुम्हीच असाल, मात्र सर मात्र आम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीत. आणि याचं जे दुःख आहे ते मुलांना मात्र या ठिकाणी असल्यामुळं विद्यार्थी हे मनाने कुठेतरी आता शांत झालेले आपल्याला दिसत आहे. आलेल्या मान्यवरांना सरांचा परिचय आहेच, परंतु अल्प परिचय फक्त सरांचा तुम्हाला करू इच्छितो. सरांचं नाव, पूर्ण नाव शिवाजी धोंडीबा शिवरकर सर. त्यांची जन्म दिनांक आहे 1/6/1966. त्यांचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट शिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. त्यांचं शिक्षण झालेलं आहे BA, BPEd, MA. प्राथमिक शिक्षण शिवरी या ठिकाणी इयत्ता 4थी पर्यंत त्यांनी पूर्ण केलं. 5वी ते 10वी रयत शिक्षण संस्थेची शाळा महात्मा फुले विद्यालय शिवरी. 11वी-12वीचं शिक्षण त्यांनी वाघेरे कॉलेज सासवड, त्याच ठिकाणी त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं आहे. BEd सातारा या ठिकाणी, MA पुणे या ठिकाणी. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळं 4 भावंडांमधून सरांचं त्या ठिकाणी शिक्षण हे चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. त्यांच्या सौभाग्यवती पत्नी ह्या सुद्धा शिक्षिका म्हणून मागच्याच वर्षी सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचं नाव माया शिवाजी शिवरकर, गाव उरण देवाची, हडपसर. त्यांचं शिक्षण आहे MA BEd. त्या प्रगती समता विद्यालय पुणे या ठिकाणी शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे. सरांचा परिवार 2 मुली 1 मुलगा असा
असा हा सरांचा परिवार आहे. सरांच्या नोकरीचा प्रवास जर आपण सांगितला तर यामध्ये 7/7/1993 मध्ये भारती विद्यापीठाचे पतंगराव कदम विद्यालय दौंड या ठिकाणी सरांनी सेवेला सुरुवात केली. 2011 साली कन्या प्रशाला धनकवडी या ठिकाणी 1 वर्षात पुन्हा सर दौंड याच ठिकाणी 2012 मध्ये पुन्हा बदली होऊन गेले आणि 2017 पासून आपल्या या विद्यालयामध्ये भारती विद्यापीठाची बंदरकाटा माध्यमिक विद्यालय मजगाव दामाने या ठिकाणी सर आज सेवानिवृत्त होत आहे. सरांचा मी अल्प परिचय दिला आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आजच्या सत्कार कृतींचा सत्कार घेत असतो आणि म्हणून आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नलगे सर यांना विनंती करतो की आजच्या सत्कार मूर्तींचा आपण सहकुटुंब आपण शाल आमचे लारे सर या ठिकाणी जसे 2 वर्ष 3 वर्ष आले तर प्रत्येक गोष्ट विचारणार की सर आपण असं करायचं काय करायचं म्हणून तुम्ही बिंदास करा आणि त्यांना या ठिकाणी तुम्हाला असं या ठिकाणी कडे असा शिक्षक भेटला नाही की मोठे जे असायचे आमचे खूप मोठे शिक्षक तुम्ही फार मोठे आहात पण असे मित्रासारखे समजून घेणारे म्हणजे शिवरकर सर असं त्यांनी मला नेहमी आलेलं होतं. त्यामुळे मला फार ग्रुप यायचे की त्याला सरांनी काय ठेवलं त्यांचं ज्यांनी कुठलाही प्रश्न मांडला त्यांना मी त्या ठिकाणी मान्य करायचं. आमच्या या ठिकाणी आपल्या मेथा मॅडम आहेत. आम्ही 2011ला पुण्यामध्ये काम केलं त्यावेळी त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि तिथे त्यांचं थोडंसं आता मोठा स्टाफ असायचा आणि नेहमीच मग थोडी तक्रारी असायच्या तर मी नेहमी सांगायचो. तर मी 8-9 तास मध्ये पुण्यात होतो पण तरी सुद्धा शांत राहा गडबड करू नका आपल्याला मोठं व्हायचे फार पुढे मोठं जायचं त्या नेहमी ऐकायच्या. बाकी कोणाची ओळखीचं मी होतो पण त्यांची ओळखीच होतो आणि मी तर रोडलाच त्यावर आज शेवटचं येणार आहे खूप वाटतं मी पाहिजे. आणि विशेष म्हणजे असं आहे की आम्ही एवढे स्टाफ पुरुषांच्या मध्ये असतो कधीही त्यांनी असा भेदभाव केला मी एक स्त्री आहे आणि मग कशा पद्धतीने करायचं आणि किती का असं त्यांना कधी असं कसंही बोला पण त्यांना कधी आपल्याला मांडला नाही पुढे हसल्यावर त्यांनी नेलं आणि कधी आमच्या ठिकाणी राहिले. आमच्या ठिकाणी या ठिकाणी नरगे सर आहेत तर आम्हाला एकच वर्षाचा असा वाचला आपला पण सर्वांचं या ठिकाणी कौतुक करायला वाटतं की सर्वांना समोर घेतात आणि कुठल्याही असं म्हणजे रिस्पेक्ट देतात की मी आता मुख्याध्यापक आहे असं मी कधी या ठिकाणी पाहिलं नाही. आमच्या नेहरू सेवी मॅडम या ठिकाणी मी पाहिलं की 1च वर्षाने आल्या तर त्यांनी इतकं खरं तर ते फक्त येणे झाले आम्हाला बीएड वाईपर्यंत पुढे मिळालं नाही पण तिने सांगितलं विचारलं किंवा या ठिकाणी तिला आहे म्हणजे येऊ देतो ती सुद्धा मुलांचा चांगला सहवास मिळाला आणि मुलांसोबत चांगलं शिक्षण झाली वेगळी जाते शिकवत आणि खूप असं नेहमी आमच्या गाडीमध्ये येणारे आहे. आमचे मीनाक्षी मॅडम त्यांचं ते घरचं कुटुंब आता ते पाहिले मागायचे घरी झाली घरी आहे तुम्ही गेलेच तरी पण मी त्याच्या घराजवळ जाणे असते खूप असं सहवास आहे. आमच्या द्वारका मॅडम तर त्या ठिकाणी पाहिजे होते आज आता नव्हते नाही वर्षभर पण त्यांच्या घरी जाणे किती त्यांना रात्रीचा वेळ असला तरी मग असं मला जायचं चला सोडणार घरी सोडणार असे. नंतर आमचे सगळे आमचे भाऊ इथं आहेत आता इकडे नाही जात खाली ह्याच्यामध्ये आहेत स्टाफ मेंबरमध्ये इतर स्टाफमध्ये ते सुद्धा मला खूप मदत करतात. आमचे झेंडे असतील आमचे गणेश असतील या ठिकाणी सर्वांचा असा मला या ठिकाणी खूप असा सहवास त्या ठिकाणी दाखवला आहे. म्हणजे जर काय तुम्हाला थोडासा राग आला की तो नसं शांत करा काय केलं थोडंसं पण मी लगेच शांत होतो हे त्यांनाही माहिती आहे थोडंसं समजून घेण्याची पातळी आमच्या मुलांना सुद्धा माहिती. कार्यक्रम होता भूतपूर्व भविष्य याच्यामध्ये अनेक कार्यक्रम पाहिले पण तो आजच्या कार्यक्रमाला म्हणजे आहे जरी दुःखाचा तरी पण त्याच्यामध्ये दुःख पण आहे म्हणजे विशेष कौशल्य जे सरांनी आणि सरांचे मगाशी पण म्हणते की जो तेज आहे जसं आता सूर्यनारायण गोल आहे त्याची जशी तीव्रता आहे जी प्रखरता आहे तसंच प्रेम सरांकडे आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला चढ उतार होतो पण त्याच्यामध्ये कसं चाललं कसं उभं राहायचं सरांकडून आपण शिकायला
क्रीडा असू दे, कला क्षेत्रामध्ये बघायला गेलं, शैक्षणिक झालं तर सरांचं टीचिंग सुद्धा खूप म्हणजे आहे. शिकवताना आम्हाला सुद्धा वाटतं की सरांकडून खूप शिकावं आणि सरांकडून खूप शिकण्यासारखे आहे. आपण जरी किती मोठं झालं तर एक विद्यार्थी म्हणून राहावं लागतं. रोज दुसऱ्यांकडून काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळतं. जसं आपल्या सरांच्या शाळेत खूप काय चांगल्या प्रार्थना बसवल्या तर तुमचे विशेष कौतुक आहे. जी बुधवारी म्हणतात की परमेश्वरा तू माय मिळे करू, तर अशी प्रार्थना कुठेच ऐकायला मिळत आणि तुमचे सुद्धा स्वर आहे मुलांचे विद्यार्थी मित्र ते खूप चांगले आहेत आणि अशी दोन मुलं सुद्धा खूप गोड आहेत. प्रत्येक जण इथे येणार आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे आवडते प्रिय शिक्षक श्री शिवरकर सर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केला आहे. या शाळेमध्ये येऊन मला आता वर्ष पूर्ण व्हायला आलं. या शाळेतील विद्यार्थी जसे हुशार, प्रामाणिक, मन मिळावू आहेत, तसंच या शाळेमधील पूर्ण शिक्षक वर्ग देखील तितकाच प्रामाणिक, समजून घेणारा आहे. आणि त्याच्यामध्ये शिवरकर सर यांनी देखील मला खूप सहकार्य केलं, खूप मार्गदर्शन केलं. म्हणजे नवीन नवीन आल्यानंतर कॅटलॉग कसा लिहायचा, कॅटलॉग पासून पेपर कसे चेक करायचे, कसे मार्क द्यायचे किंवा रिझल्ट कसा तयार करायचा इथपर्यंत सगळं सरांनी मला सांगितलं, समजावून सांगितलं. त्याबद्दल मी सरांचे खरंच आभार माने. शिक्षक वर्ग खूप लाभला मला, पण शिवरकर सरांसोबत काम करायला जे मला मिळालं ते मी माझं भाग्य समजते. आणि सरांच्या पूर्ण कुटुंबीय आले तर त्यांचे मी आभार मानते आणि स्वागत करते. आणि आदर्श सरपंच आमच्याबरोबर आले, आमचे सगळे पाहुणे मंडळी, या ठिकाणी असणाऱ्या सर्व स्टाफ, अगदी सेवक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, सेवानिवृत्त हा कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हावं लागतं. मग शाळेची इच्छा असली तरी राहता येत नाही. आत्ताच एक मॅडमने आता सांगितलं होतं की सर पुण्यावरून या विद्यालयामध्ये प्रार्थनेसाठी सकाळचे लवकर येतात, दिवसभर कधी कंटाळत नाही आणि कुठलाही तास चुकवत नाही. बरोबर आहे. ते काय खातात माहिती आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? ते प्राणायाम खातात. काय खातात? प्राणायाम. प्राणायाममुळं इतकी एनर्जी वाढत असते. अगदी या वयापासून मी गेले सेवानिवृत्त झाल्यापासून आदर्श सरपंच साहेब माझी 9 आणि तुम्ही सर्व लाडके विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, मी देखील सर्व्हिस करत होते. वर्ष झालं मी रिटायर झालेली आणि मी सर्व्हिस करत असताना त्यांची शिवरकर सरांचीही मला खूप साथ लाभलेली आहे. लांब लांबचा प्रवास मी देखील केलेला आहे आणि सरांची खूप मला साथ लाभलेली आहे. या आयुष्याच्या वळणावर देखील सरांची इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिकत होते. हे माझं भाग्य होतं, कारण का 5वी पासून शिवरकर सर आम्हाला शिकवायला आले होते. हे माझं भाग्य होतं आणि आता ते त्यांचा जरी निरोप आता होत असेल तरी पण ते नेहमी इथेच राहणार हे मला माहिती आहे. सर जसे सरांना संगीताची आवड आहे तसे सर आम्ही 5वीला होतो तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळी बोलायचे आता आपल्या कुठला तरी कार्यक्रम आपल्याला गाणं बसवायचं आहे म्हणून आम्हाला चल पारदी आपल्याला गाणं बसवायचं आहे. सगळ्या मुलींना घेऊन आम्ही जायचो, पण प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा कुठलं ना कुठलं तरी गाणं असायचं. पण आता ते पेटी वाजवायला नसणार आहेत सर. हे आम्हाला तर दुःख वाटते जरा. एवढंच मला आता बोलायचं. सिद्धी ज्येष्ठ शिक्षक आणि इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षक श्री शिवरकर सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. शिवरकर सर हे आम्हाला इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षक आहेत. ते आम्हाला इंग्रजी हा विषय
शिवरकर सर हे नेहमी आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करतात. धन्यवाद. मी या शाळेत आले. शिवरकर सर 5वी ते 7वी पर्यंत वर्ग शिक्षक होते. त्यांनी आम्हाला खेळामध्ये प्रत्येक कुठल्याही सर्व कार्यक्रमामध्ये खूप साथ दिली आणि कायम आमच्या पाठीशी राहिले आणि त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप विचारपीठावरील सर्व मान्यवर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय शिवरकर सर, ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि आज या ठिकाणी त्यांचा शुभेच्छा समारंभ विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वजण सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. कसं आहे, आजचा हा दिवस म्हणजे थोडी खुशी, थोडा गम, कारण नोकरीला लागताना माणूस आनंदी असतो आणि ज्यावेळी याची नोकरी संपत असते त्यावेळी नकळत त्यात दुःखही होत असतं आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी विद्यालयामधून संपन्न होत आहे. शिवरकर सरांनी गेली 33 वर्ष भारतीय विद्यापीठाच्या अनेक शाखांमधून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी आज बऱ्याच मोठ्या पोस्टवर काम करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिवरकरांनी ज्यावेळी नोकरीला सुरुवात केली त्यावेळी विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. फक्त खो खो या खेळामध्येच आमच्या शाळेचा सहभाग असतो आणि खो खो खेळामध्ये सहभाग घेतला की समोरची टीम ही त्या ठिकाणी थोडक्यात आम्हाला त्यांनी घोषितच केलेलं असतं आणि तो परंपरा आतापर्यंत ही शिवरकर सरांनी या ठिकाणी चालवलेली आहे. यानंतर आमच्या विद्यालयाच्या शिक्षिका, संगणक शिक्षिका कुमारी जैन मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मजगाव तामाणे येथे आपण सर्वजण शिवरकर सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असं सर्वसमावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आपले शिवरकर सर. हा शिवरकर सरांचा निरोप समारंभ, सदिच्छा समारंभ. निवृत्ती, सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आकृती, नवी आवृत्ती. तेच आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची एक सुवर्ण संधी. आई वडिलांची सेवा करण्याची, आपल्या लोकांसोबत, आपल्या कुटुंबांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची. नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची, असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची, आपल्या जीवलगांची. आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची, आपल्याला हवं तसं मनमुरादपणे वावरण्याची. पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्यासाठी, अपूर्ण राहिलेले छंद जोपासण्यासाठी नवे छंद जोडण्याची. आता नोकरी संपली म्हणून काय इथेच थांबणार का? नाही तर पुन्हा नव्याने जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची ही वेळ. म्हणून मी म्हणते निवृत्ती नाही तर ही पुन्हा एकदा नव्या पद्धतीने जगण्याची आवृत्ती. धन्यवाद सर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. निरोपाच्या हलव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी, मुख होते वाणी. सन्माननीय व्यासपीठ आणि सत्कारमूर्ती शिवरकर सर, तसेच शिवरकर मॅडम, तसेच त्यांच्यासोबत आलेले कुटुंबीय, तसेच आपल्या बंदरकाटा माध्यमिक विद्यालय मजगाव तामानेचे मुख्याध्यापक नलगे सर, तसेच नेहमी मला आवर्जून कार्यक्रमाला निमंत्रण करणारे लहारे सर, तसेच सर्व मेहता मॅडम व शिक्षक कर्मचारी, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र. बोलण्याचा क्षण नाही, पण प्रत्येक माणसाला आपण
आज सेवानिवृत्त होत आहे, पण सरांचा आदर्श आज आपल्या बंदरकाटा माध्यमिक हायस्कूलचा पट 165 आहे. तर सर सर्व गुण संपन्न आहेत, कला, क्रीडा आणि शिक्षण. तर सरांचं आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा जे त्यांनी काय 2017 पासून 2024 पर्यंत दिलंय, तर आपलं सरांचं आपल्यासमोर आदर्श ठेवून आपण सुद्धा त्यांच्या पायावर पाय ठेवून आपण काम केलं पाहिजे. आणि सरांचं मी वासवेली ग्रामपंचायत तर्फे एवढं कौतुक करतोय की जे सर मुलं शाळेत येत नव्हती अगोदर, शिवरकर सर स्वतः गाडी घेऊन यायचे, आम्ही चर्चा करायचो की सर स्वतः बोलायचे की सरपंच काय प्रॉब्लेम आहे, तर पालक असे म्हणायचे की फीचा प्रॉब्लेम आहे. शिवरकर सर गरिबीतून आल्यामुळे त्यांना गरिबांची सुद्धा जाण आहे. आणि खरोखर सर त्यावेळेस स्वतः शिवरकर सर म्हणाले किती असे विद्यार्थी असतील त्यांची लिस्ट काढा, मी त्यांची फीची सुद्धा व्यवस्था करतोय आणि गाडीची सुद्धा व्यवस्था करतोय. आणि शिक्षक आणि मला सुद्धा आज त्यांचा स्वतःचा मला त्यांचा आदर्श वाटतोय की त्यांनी मला ग्रामपंचायत कशी चालवायची आणि आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये म्हणजे राजकारणाचा सुद्धा त्यांना दांडगा अनुभव आहे. आपण आपल्या ग्रामपंचायतला कसं डेव्हलप केलं पाहिजे, लोकांची जे मन आहे ते कशी बदलली पाहिजे, असे सुद्धा त्यांचं मार्गदर्शन लाभलं. सर तुम्हाला मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्दाचे मनोगत व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या या सेवा समाप्ती कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी त्याची फ्रीमाइंडेड राहण्याचा माझा हा सहवास आहे. त्यामुळे मला खूप आनंद असं राहतो, आनंदी राहतो. आता पुढे आपल्या सहवास मिळणार नाही तरी सुद्धा आपण मला माहिती की किती मुलं आली, मुलांची चालू राहणं असं किती समजा मी जवळ जरी गेलो तर ते माझी विद्यार्थी माझ्यासमोर असतात, ती पळत येतात. कालच बऱ्याच मुलांना मला मेसेज आले जवळच्या सर अगेन तुम्ही आमच्या काहीतरी या म्हणजे बघूया आता मी मला ती मोठी बदली माझी विद्यार्थी 22 वर्ष तुमच्याकडे कार्यक्रम केला म्हणजे आमच्या आता मी जसा 7 वर्ष या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मी 7 वर्ष आलो, माझी बदली पाठीमागे झाली करायची म्हणजे 2 वर्षापूर्वी झाली काळाचा. तुम्ही आपल्या वर्षीला होता ओळख होती, पण नाही म्हटलं कोकणामध्येच काम करायचं 7 वर्ष. मी बदली चालली कधी येऊन गेलं नाही आणि मला या ठिकाणी खूप असं छानपैकी काम करायला लागलं. अशा पद्धतीनं माझा या ठिकाणी खूप मोठा सहवास या मसाळ्यामध्ये जरी तुम्ही गेला की माझे सगळे नगरसेवक सगळे ओळखीचे आहेत, सगळे शिक्षक प्राथमिक असू द्यात, माध्यमिक असू द्यात, प्रायव्हेट जे असू द्यात, तुम्ही कुठे गेला कुठे शाळेमध्ये जरी गेला तरी माझं नाव विचारलं तरी तुम्हाला सांगितलं. कारण की आपल्या स्वभावाने आपल्याला कोणाला कधी जवळ करायची सवय आहे, जास्त कोणाला करायचं आहे. अशा पद्धतीनं आमचा हा सहवास या ठिकाणी गेलेला आहे. तर मला या ठिकाणी एकच सांगायचे म्हणजे जे 7 वर्षाचे खूप छान ठिकाणी छान काम केलेलं आहे. आमच्या ठिकाणी सौभाग्याचे आहेत, तर त्यांच्याही विषयी तुम्ही सांगेल त्यांना म्हणजे कुठलीही गोष्ट कधी त्याला म्हणजे हट्ट करत नाही, कधी मागितलं मी किती खर्च करू द्या, कधी त्या म्हटलं नाही की तेवढे पैसे कुठे गेले, कधी गेले, कधी विचारत नाही. 1 रुपया जास्त त्या म्हणजे खर्च करत नाही, कुठल्या खर्च करत मी भरपूर खर्च करतो म्हणजे करणार आहे. मला किती 10,000 गेले, 50,000 गेले, कधी करत नाही, तर त्याचा कधी खर्च नाही की 5 रुपये 10,000 ते विचार करतात. मी कधी विचार नाही करत, मला विचारत आहे की 50,000 पुढे घालावे, 40,000 पुढे घालावे, कधी विचारत नाही. आणि त्यांच्यामुळे मी असं खूप आनंदी असतो. त्याही निघालं नसतं, त्यांना फक्त काय आपलं माणूस या ठिकाणी आहे हेच फार महत्वाचं. आणि मग त्याचा मला खूप मोठा सहवास आहे म्हणजे घरामध्ये किती काम पडलं अशा अस्ताव्यस्त किती वस्तू पडल्या आम्ही कधी उचलत नाही घरात. सगळ्या आधी म्हणजे एवढं काम करत होता त्यांनी जवळ 16 वर्ष 50 ते 60-70 किलोमीटरचा प्रवास बस केला. 16 वर्ष गावापासून सगळं कुटुंब सांभाळून आमच्या घरामध्ये आजही तुम्ही पडलेलं साहित्य इकडे कपडे पडले तिकडे कपडे पडले असतात, कुणी उचलत नाही आजही. पण ते सगळं पूर्णपणे म्हणजे माझे सगळे पांढरे कपडे असतात कोणाच्या हातात येत नाही, म्हणजे मी त्यांच्याकडे असं की सगळे आता निघून जाते. अशा पद्धतीनं त्यांचं श्रेय या ठिकाणी मला आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर त्यांच्यामध्ये थोडासा मोठा झालेला आहे की मला एक खूप गाड्यांची सवय आहे, खूप गाड्या गाडी वापरताना मला आणि कधी विचारलं गाडी कशाला घेतात
विचारायचं नाही, एकदा घ्या ही गाडी घ्या, नाही मागायचं नाही. मग पैसे कमी पडले तरी असं नेहमीच सेवा करा. तेव्हा एका पैसे काय तिकड नाही तरी पण त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य आहे. ते जवळ किती आपल्या स्वतःच्या पोटामध्ये लग्न करायचं होतं त्यावेळी सुद्धा जे पैसे काय तरी थोडे थोडे जमून 10 ते 12 कोटी, मलाही माहिती नाही, एक 10 ते 12 कोटी म्हणजे एवढे पैसे होत आहे. तुला थोडे थोडे जे संवाद आणि म्हणून वेगळं आता मला ते जमलेलं नसतं, कारण मला नेहमीच तिकडे. आजचा हा अतिशय सुंदर आणि चांगलासा शिवाजी धोंडीबा यांच्या सेवाकृती गौरव सोहळ्याच्या आयोजनात आपण एकत्र आहोत. बऱ्याच लोकांनी सांगितले की हा सोहळा म्हणजे थोडासा आनंदाचा थोडासा दुःखाचा. मी म्हणेन हा सर्वात आनंदाचा सोहळा आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सत्कारमूर्ती श्री शिवरकर, सौभाग्यवती माया शिवरकर, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगन्नाथ तांडेल, माजी सरपंच वाशी हवेली, माझ्यासमोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मला वाटतं शिवरकरांची ओळख सर्वात जास्त तुम्हा सर्वांना असेल, कारण 1 जून 2023 रोजी या विद्यालयामध्ये आलो. अजून वर्षही मला पूर्ण व्हायचं आहे. या वर्षाच्या आतल्या काही महिन्यांमध्ये शिवरकरांना मी जे ओळखलं त्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. मला वाटतं या शाळेमध्ये, या शाळेची पुनर्बांधणी म्हणा किंवा बांधणी करण्यासाठी इथं जे शिक्षक होते त्या शिक्षकांमध्ये शिवरकरांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. सर्वात शेवटी उल्लेख केलेली बाब म्हणजेच शिवरकर बीपीएड असल्यामुळं त्यांच्या अंगामध्ये क्रीडा गुण आहे. त्याचा वापर करून नेहमी या तळा तालुक्यामध्ये सतत 9 ते 10 वर्ष दोन्ही गटातला असणाऱ्या मुलं आणि मुली याचं आधिपत्य राखून ठेवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर मला वाटतं हा हाडाचा शिक्षक फार मोठं काम करून निवृत्त होतोय. या व्यक्तीकडे सामाजिक, राजकीय, जे समाजहितासाठी आणि राजकीय परिस्थितीतून जाण्यासाठी गुण लागतात ते सर्व गुण ज्या व्यक्तीकडे आहेत ते तसेच राहावं, त्याची वाढ हो. मला वाटतं सर आणि मी दररोज जाताना शनिवारी बरोबर असणार गाडीतून आणि येताना सोमवारी बरोबर असणार. त्याचं एकच वाक्य, सर काय काळजी करू नका, मी 7 वर्ष झाले येतोय जातोय, तुमच्या काय काळजी करू नका, मी बरोबर करतो, काय काळजी करू नका. हा फार मोठा डोंगरा एवढा शब्द म्हणाला जसे एखादी आता पंख्याची हवा या उखाड्यात आपल्याला बरं करून जाते तशा प्रकारचं एक दिलासा वाटायचं. तर सरांकडे हा फार मोठा गुण आहे. मी या कमी वेळामध्ये सरांचं कौटुंबिक वातावरण पाहिलेलं आहे. कुटुंबाच्या जवळ गेलेलं आहे. माझं एक वैशिष्ट्य आहे, मला माणूस आवडला की मी त्या कुटुंबाच्या जवळ जातो. सरांनी न बोलवता सुद्धा मी सरांच्या घरी गेलो होतो. सॉरी सर, पण सर म्हणायचे माझं घर बांधायचं आहे, माझं घर अपूर्ण आहे, मला पूर्ण करायचं आहे. म्हणून सर असले घर बांधतात तरी कसलं, एवढी वर्ष झालं घर चालू आहे, घर चालू आहे. आणि खरोखर अतिशय सुंदर असं घर, फार मोठं, माणसं घराच्या पण 24 खोल्यासारखं घर आहे. राहायचं कोणी, झाडायचं कोणी, त्याची उठाठेव कोणी करायची. माझी मायाताई आता ते घर झाडून 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 पुन्हा वजन कमी करून घेणार आहे. तर सरांनी एवढा मोठा व्याप करून ठेवलेला आहे. सगळे जवळपास पुंजी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. मला म्हणायचं आहे काय, सरांची आवड आहे त्या आवडीसाठी सर वाटेल ते करते, पण त्यामध्ये सुख आणि समाधान शोधतील असं एक व्यक्तिमत्व आहे. माणसामध्ये गुण शोधण्यासाठी एक वेगळी, मी आता 5वीच्या शाळेत आलो तेव्हा
शिवरकर सर आम्हाला इतिहासाचा विषय शिकवायचे. तेव्हा आहे ना शिवरकर सर जेव्हा शिकवायला यायचे ना तर ते इतिहासाचा विषय न शिकवता ते प्रत्येक विषय आम्हाला शिकवायचे. मराठी, हिंदी, इंग्लिश असे विषय शिकवायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या विषयात तुम्ही हुशार नका हो तर प्रत्येक विषयात हुशार राहा. आम्ही जेव्हा 5वीला आलो तेव्हा आम्हाला नीट लिहिता आणि वाचता येत नव्हतं. शिवरकर सर दररोज सकाळी यायचे, प्रत्येकाला उभं करायचे आणि वाचायला सांगायचे. उभं करून वाचायला सांगायचे. त्याच्याने आमची डेअरिंग सुद्धा वाढायची. आज मी या व्यासपीठावरती उभा आहे आणि भाषण करता येते फक्त शिवरकर सरांमुळे. कारण ते दररोज शाळेत आल्यावरती आम्हाला वर्गात उभं करायचे आणि पुस्तक वाचायला सांगायचे. आणि पुस्तक वाचता वाचता आमची आता एवढी डेअरिंग वाढलेली आहे की कधी आमच्या शिक्षकांनी आम्हाला उठवलं तर आम्ही बिन घाबरता आमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. जेव्हा मी 8वीला गेलो तेव्हा शिवरकर सरांनी आम्हाला तल्याला खो खो खेळण्यासाठी घेऊन गेलेले होते. खो खो खेळताना समोरच्या संघाचा गेम बघून आम्हाला भीती वाटत होती. तेव्हा शिवरकर सर म्हणाले समोरचा संघ किती खेळाडू असला कितीही टफ असला तरी पण कधी आपल्याला कमी लेखायचं नाही. आपणही त्यांच्याहून जास्ती आहोत ह्याची अपेक्षा आपल्या मनात ठेवायची असते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो. आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शिवरकर सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज या ठिकाणी बंदरघाटामध्ये गुजरामध्ये खरं तर मी 31/5/2024 होणार आहे. पण आमचे सर्व शिक्षक, आमचे मुख्याध्यापक यांनी आज सांगितलं आमची मुलं आपल्यासमोर मुलं असावी. नंतर आम्ही मुलं काय नसले की मुंबईत जातील, गावात जातील, त्यांच्या समवेत आपला कार्यक्रम करावा अशी सर्व आमच्या शिक्षकांची इच्छा होती. आणि म्हणून आजच हा शेवटचा दिवस मुलांचा आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त आज आमचे सर्व कुटुंबीय, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माने तांडे साहेब, आमचे थोडे बंधू दादा, आणि याला दादा म्हणतो, 2 नंबरचे नाना आहे आणि माझ्या अगोदर, आणि ते 2 नंबरचे आप्पा आहेत, 3 नंबरचे नाना आणि 4 नंबर मी, आमच्या नंतरची बहीण, असा आमचा हा परिवार आहे. तुमच्या इकडे बसलेले विशेष तुमचे कन्या त्या मोरा आहे, डॉक्टर झाले, आता फसलाच पडलेला आहे. आणि डॉक्टरचा अभ्यास करत थोडंसं आवड असतो, पण लांब 100 किलोमीटर अंतरावर राहून 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि फसलाच मिळवलेला आहे. आमच्या या ठिकाणी हनुमंत वाबळे सर या ठिकाणी आज खास त्यानंतर मोठे कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असतो, ते सर्व ठेवून आज 2 दिवस फक्त माझ्या कार्यक्रमासाठी दिलेले आहे. या ठिकाणी आमच्या थोड्या मुलीचे सासरे म्हणजे आमचे व्याही या ठिकाणी बरीच वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. आपल्या या ठिकाणी सुद्धा स्वामी विवेकानंद शाखा आहे, त्या शाखेमध्ये त्यांचे सर्व मित्र सुद्धा अजूनही तिथे आहे. पुरंदरमध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी 33 वर्ष सर्व्हिस केली आणि 9 वर्ष रिटायर झालेले आहे. त्यांचा या ठिकाणी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे SP आहे, पोलीस आयुक्त आहे, तो त्यांचा विद्यार्थी आहे, अमोल जयंती, आता सरांचा विद्यार्थी आहे. आणि आजही त्यांनी आता नाही फोन केला तर ते आयुक्त कोण उचलतात असे आमचे सर. आणि आमच्या या ठिकाणी आमच्या वाबळे साहेबांच्या या ठिकाणी बहिणी बसलेल्या आहेत, त्या सर त्याच्यामध्ये मला सुद्धा यायचं आहे. खास कार्यक्रमाच्या आग्रह होत, खरं त्यांच्या मागे खूप कम असतं, पण तरी सुद्धा त्यांनी वेळ काढलेला आहे. या ठिकाणी आमच्या 2 नंबरच्या 3 नंबरचे जे बंधू आहेत त्यांचे विशेष या ठिकाणी दिलेले आहेत. आमच्या स्वतः 2 नंबरचे जे बंधू आहेत त्यांची एक ठिकाणी मुलीची कन्या या ठिकाणी आलेली आहे, तिला सुद्धा हौसले तिला सुद्धा या ठिकाणी आज मिळवलेला आहे. आणि खरं तर याचं कौतुक